नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमच्या माझ्या या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाच्या आनंदाच्या जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. मकर संक्रांती 2026 14 जानेवारी मकर संक्रांती आहे. त्याआधी 13 जानेवारीला आपण भोगी साजरी करत असतो आणि मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे 15 जानेवारीला आपण करी दिन संक्रांती साजरी करत असतो. तर बघा, मकर संक्रांती यंदा कशावर आहे, कोणत्या रंगावर आहे आणि त्यामुळे कुठला रंग वर्ज्य करायचा आहे. त्यानंतरनं मकर संक्रांतीच्या दिवशी कुठल्या शुभ रंग घातले पाहिजे, सुगडी पूजन, भोगी, किंक्रांतीला काय केला गेला पाहिजे, मकर संक्रांतीच्या दिवशी कुठली आपल्याला दान करायचे आहे की जेणेकरून मकर संक्रांतीच्या भरभरून पुण्य आपल्याला मिळालं. ही सगळी या 3 दिवसाच्या सगळी माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. अतिशय महत्त्वाच्या माहिती आहे. बघा, अगदी साधे सोपे पद्धतीने मकर संक्रांती हा खरा तर 3 दिवसाचा सण आहे. तर अगदी साध्या पद्धतीने हे 3 दिवस आपल्याला घरी कसे साजरी करायचे आहे ही माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. संक्रांती बघा एकच दिवसाच्या नसून खरं तर हा 3 दिवसाचा सण असतो. हा नवीन वर्षातला सगळ्यात पहिला सण असतो. संक्रांत ह्या बघा आपल्याला प्रमुख सणापैकी एक महत्त्वाचा सण मानला जातं आणि बरेच म्हणजे आपल्याला पूर्ण भारतामध्ये वेगवेगळे राज्यामध्ये वेगवेगळे प्रकार साजरी केला जातं. जेव्हा सूर्यदेव मकर राशीमध्ये प्रवेश करतात तेव्हा त्याला मकर संक्रांती, त्या दिवसाला मकर संक्रांती म्हटलं जातं. मकर संक्रांतीच्या दिवशी बघा पवित्र नद्यामध्ये स्नान करायला करतात. त्याच्यानंतरनं दान करायला खूप महत्त्व आहे. या दिवशी जर आपण दान केलं, स्नान केलं तर आपल्याला खूप पुण्य मिळतो. न कळता आपल्याकडून जेणे काही पाप झाले असतील तर ते सगळे धुतलं जातं आणि मकर संक्रांतीच्या दिवशी काही महत्त्वाच्या गोष्टी कुठले केल्यामुळे पितरांना नैवेद्य दाखवल्यामुळे आपल्याला जीवनामध्ये सगळे अडथळे दूर होतात आणि सर्व देवी देवता आशीर्वाद देतात. तर यावेळेस मकर संक्रांती वैशिष्ट्य काय आहे तर बघा मी तुम्हाला सगळे आणि बघा, मकर संक्रांती हे एक देवीचं रूप मानलं जातं. तर त्यामुळे त्या देवीने या वर्षी काय काय परिधान केले आहे, कशावर बसली आहे आणि देवीने ज्या गोष्टी परिधान केले आहे किंवा ज्या गोष्टी देवीला या वर्षी अर्पण करायच्या आहे तर ह्या गोष्टी आपल्याला अर्ज करायच्या असतात. म्हणजे त्या गोष्टी आपल्याला वापरायच्या नसतात. तर बघा, या वर्षी संक्रांतीच्या देवीचे वाहन आहे वाघ आणि उपवाहन आहे घोडा आणि पिवळ्या रंगावर वस्त्र परिधान केलेली आहे. शास्त्र जो आहे गदा आहे. केशराच्या टिळा लावलेली आहे. देवीनी वायने कुमारिका आहे. वासुकीत जाईच्या फूल हातामध्ये धरलेली आहे. त्यानंतर न जाती सर्प आहे. मोती धारण केलेली आहे. वार नाव आणि नक्षत्र नाव महादरी आहे. पूर्वेकडून पश्चिमेकडे जात आहे आणि वायव्य दिशेला पाहत आहे. तर हे वेळेस मकर संक्रांतीला वैशिष्ट्य आहे. तर त्यामुळं या दिवशी पिवळ्या रंगाच्या वस्त्र परिधान केल्यामुळे मकर संक्रांती दिवशी तुम्हाला पिवळा रंग जो आहे तर ते घालायचा नाही, परिधान करायचं नाही. शक्यतो तो पिवळ्या रंगाचे वस्त्र आपल्याला या दिवशी पूजामध्ये पण म्हणजे फुलं वगैरे पण वापरायच्या नाही. कळलं का? आता बघा व्यवस्थित तुम्ही हिरवा, लाल, त्यानंतर गुलाबी, जांभळा हे रंग तुम्ही वापरू शकता. लाल आणि मकर संक्रांतीला बघा काळा रंग घालायचा पण विशेष महत्त्व आहे.
म्हणजे हा एकच सण आहे ज्या दिवशी आपण काळे रंगाच्या साडी घालत असतो, काळे ड्रेस घालत असतो. फक्त यावर्षी देवीचा रंग पिवळा, म्हणजे देवीला पिवळ्या रंगाचे वस्त्र घातल्यामुळे पिवळा रंग जो आहे ते आपल्याला घालायचा नाही. ठीक आहे. यानंतर मग मकर संक्रांतीच्या दिवशी कुठल्या गोष्टी दान करायचे खूप महत्त्व आहे. तर गरजून दान करा तुम्ही. या गोष्टी सगळ्यात पहिला नवे भांडे, कुठलेही एक नवे भांडे. यानंतर गाईला घास चारायचे आहे, तीळ अर्पण करायचे आहे, गूळ अर्पण करायचे आहे, काही अन्न तुम्ही अर्पण करू शकता. यानंतर बघा, आपण सोनं तर दान करू शकत नाही. ठीक आहे. तर त्यामुळे या गोष्टी तर आपण धरू शकत नाही. यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे भूमी पण आपण दान करू शकत नाही. यानंतर वस्त्र तुम्ही काहीतरी एखादी दान करू शकता. तुम्हाला जे जमेल ते गोष्टी यावर्षी दान करा. यावर्षी या सणाला दानाला खूप महत्त्व आहे. दान केल्यामुळे आपल्या आयुष्यातल्या सगळी अडीअडचणी, अडथळ जे आहे ते दूर होतात. यानंतर बघा, मकर संक्रांतीच्या दिवशी कुठल्या गोष्टी करू नये यामुळे आपल्याला अडथळ येऊ शकतात. तर सगळ्यात पहिला, मकर संक्रांतीच्या दिवशी उशिरापर्यंत झोपू नये. यानंतर केस कापायचे नाही, करू नये. दात घासू नये. आता तुम्ही म्हणाल, ताई दात कसं नाही घासायच्या? तर बघा, दात जर नाही घासलं तर पूर्वी माहिती आहे की कुंडली बच्चा कांडीनी दात घासायच्या आहे. त्याच्यामुळे पण कडुलिंबाच्या पहिला पूर्वीचे लोक कसं कडुलिंबाच्या काड्याने एक दिवस जर दात घासला तर त्या आपल्याला दातासाठी म्हणजे दात मजबूत होण्यासाठी त्याचा उपयोग होत असतो. शिवाय तुम्ही काही बघा, आपली दूध पावडर असतो, पावडराने बोटाने पण आपण दात घासू शकतो, किंवा माउथ ब्रश जे असतो, माउथ ब्रशनी त्यावर आपण एक दिवस दात घासू शकता. आता बघा, हे नियम तुम्हाला जे पाळणं तुम्हाला शक्य आहे तर तुम्ही पाळू शकता. तुमच्या इच्छानुसार तुम्ही ह्या गोष्टी, म्हणजे कठीण बोलणे, अपमानग्रस्त बोलणे, कोणाचा तरी अपमान करणे, या गोष्टी टाळा गेला पाहिजे. खोटं बोलू नये, कोणाला काहीतरी शिवगाळ वगैरे करू नये. घरामध्ये भांडण तंटे हे अजिबात या दिवशी नकोय. यानंतर बघा, आपल्याला या दिवशी झाड वृक्ष तोडायचं नाही. म्हणजे बघा, आपल्या छोटासा कुंडीतला पण झाड असतो ना, त्या दिवशी आपण माळी तोडायच्या नाही, त्याचे वगैरे करायचे नाही, करू नये. या तुळशीचं पान या दिवशी तोडू नये. त्यानंतर दूध देण्याच्या जानेवारीच्या या दिवशी दूध काढू नये असं म्हटलं जातं. आता तुमच्या माझ्यासारख्याकडे तर आपल्याकडे गाय नसतो, पण जे गावाकडे लोक आहेत त्यांनी हा नियम पाळायलाच आहे. यानंतर त्यांच्याकडे दूध देणारे जनावर असतील तर त्यांच्या दूध काढायच्या. मग गाईच्या म्हणजे बकरीच्या म्हणजे म्हशीच्या, कुठलेही जनावरांच्या दूध काढायचे नाही. या दिवशी ब्रह्मचर्याचे पालन करायचे आहे. मांसाहारी कटाक्षाने टाळायचे आहे. ठीक आहे. पण बघा, या दिवशी सुगड पूजन केलं जातं. सुगडी पूजन कसं करायचं याच्या प्रत्यक्ष व्हिडिओ मी तुमच्यासाठी बरोबर वेळेस आधी आपण सुगडी पूजन जे आहे तर कोणीही करू शकता घरातल्या. असं काही नाही की यांनी नाही त्यांनी नाही, महिला पुरुष कोणीही करू शकता. दुसरी गोष्ट म्हणजे जर स्त्रीला सातवा महिना लागला असेल तर तिने करू नये. 7व्या महिन्यानंतर 7वा असेल तर 8वा असेल, 9वा असेल तर त्यांनी करायचं नाहीये. कारण बघा, ह्यांच्या मागे सायंटिफिक रिजन आपण असतो की 7वा महिना लागल्यानंतर त्या स्त्रीला स्वतःची काळजी घेणे
जास्त महत्त्वाचा असतो. तर त्यामुळे कुठलीही पूजा अर्चा 7वा महिना लागल्यानंतर न करत नाही असं आपण म्हणतो. तर बघा, हे सगळे नियम आहे, यातली जमतील तेवढी नियम तुम्हाला पाळायचे आहे. अगदी सोपे नियम फार आहे, फार काही अवघड असे काही नाहीये. फक्त या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहे. चूक आपल्याला करायची नाही. यानंतर मकर संक्रांतीच्या दिवशी काय करायचं, तर बघा, सगळ्यात पहिला काळ सकाळी उठल्यानंतर आंघोळ झाल्यानंतर आपल्याला सूर्याला अर्घ्य द्यायचे आहे. हे दिवशी सूर्योदय मकर राशीमध्ये प्रवेश करत असतात आणि या दिवसाला सूर्याला खूप महत्त्व आहे. या दिवशी तर तांब्यामध्ये तुम्हाला बघा, हळदी कुंकू अक्षदा टाकायचे आहे, चंदन टाका, यामध्ये एक पांढरे तीळ टाकायचे आहे, फुलं टाकायचे आहे आणि सूर्याकडे बघून ओम सूर्याय नमः, ओम सूर्यदेवताय नमः असं म्हणून तुम्हाला सूर्याला अर्घ्य द्यायचे आहे. ठीक आहे. नंतर या दिवशी झाडाच्या सुद्धा आपल्याला पूजा करायची असतो. झाडू खरेदी करणं ह्या दिवशी शुभ मानला जातो. झाडू साक्षात लक्ष्मीच्या त्यामध्ये असतो. आपण बघा, लक्ष्मी पूजनालाच आपण झाडूच्या पूजा करतो. तर तुम्हाला केरसुणी म्हणजे झाडूचे खरेदी करायचे आहे, याच्या तुम्हाला पूजा करायची आहे. तर या काही गोष्टी आहे. यानंतर आपल्या देवी पूजा वगैरे या गोष्टी आपण करत असतो. आणि मकर संक्रांतीच्या दिवशी आपण माहिती एकमेकांना तिळगुळ द्यायचा असतो. सगळे रुसावे फुगावे विसरून या दिवशी आपण म्हणतो की तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. तर आपल्याला एकमेकाला तिळगुळ द्यायचा असतो. तर असं झालं की मकर संक्रांतीचा सण, आता बघा, मकर संक्रांती हा 3 दिवसाचा सण असतो. तर मकर संक्रांती आदल्या दिवशी म्हणजे 13 जानेवारीला त्या दिवशी भोगी आहे. या दिवशी जुने वाईट गोष्टीचा आपल्याला त्याग करायचा असतो. भोगी म्हणजे नेमका काय, बघा, भोगी याचा अर्थ खणे किंवा भोगणे. भोगी ह्या आनंदाचे आणि उपभोगाचा सण म्हणून मानला जातं. तर भोगी हा साजरी केला जातं. या दिवशी इंद्रदेवाच्या आठवण काढली जातं. इंद्रदेवाने आपल्या धरतीवर उदंड पिकाने म्हणून देवांना या प्रार्थना केल्या होते आणि वर्षानुवर्ष बळीराज आपल्या शेतात ऊसाची पिकत काढत राहू, या पृथ्वीवरच माणसाची किंवा प्राण्यांच्या भूकला भागवत राहे असे प्रार्थना भोगीच्या दिवशी केला जातं. या दिवशी बघा, बरेच राज्यामध्ये छोटीशी होळी पेटवली जातं आणि यामध्ये काही वस्तूच्या आहुती दिलं जातं. तर बघा, या दिवशी उपलब्ध असणारे आणि शरीरामध्ये जे उष्णता वाढण्याच्या अनेक पदार्थांचा समावेश करून भाजी बनवलं जातं. आणि बघा, बाजरीच्या भाकरी, तीळ लावून बाजरीच्या भाकरी बनवला जातं. यानंतर खरडा, त्यानंतर सर्व प्रकारच्या थोड्याफार शेंगा जो आहे या दिवसामध्ये असतात, वाटाणे, त्यानंतर वांगी, बटाटा असे सगळ्या भाज्या मिक्स करून भोगीच्या भाजी केलं जातं. या दिवशी देवांना पण तेच नैवेद्य दाखवलं जातं आणि या दिवशी भोगीच्या भाजी करायच्या असतो. तर भोगीच्या भाजी तुम्हाला करायची आहे आणि घरातल्या सगळ्यांनी अभ्यंगस्नान आपण दिवाळीच्या वेळेस करत असतो. तसं तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये तीळ टाकायचे आहे. थोडी अगदी चिमूटभर तीळ टाकायचे आहे आणि भोगीच्या दिवशी आंघोळ करायची आहे. आणि जसं मी तुम्हाला सांगितल्या भोगीच्या भाजी करा, त्यामध्ये बघा, मटर, वांगी, गाजर, घेवडा, वालाचे शेंगा, हरभरा, तीळ या सगळ्या गोष्टी एकत्र करून आपल्याला भाजी करायची आहे. तर यामध्ये ही भोगीच्या भाजी आपल्याला या दिवसामध्ये शरीराला पण चांगली असतो आणि तीळ लावलेली बाजरीच्या भाकरी खायची आहे. असे अगदी सोपे पद्धतीने भोगीच्या दिवशी साजरी करायची आहे. तर बघा, भोगी या
मी तुम्हाला सांगितलं कसं साजरी करायची आहे. यानंतर मकर संक्रांतीच्या दिवशी सांगितलं. आता मकर संक्रांती दुसऱ्या दिवशी 15 जानेवारीला किंक्रांती किंवा करी दिन आपण म्हटलं जातो. बघा, बरेच किंक्रांतीला दिवशी शुभ गोष्टी ज्या आहेत ते शुभ काम काय आहे या दिवशी केलं जात नाही. या दिवशी बेसनाच्या धिरडे करून खाल्ले जातात. कुठलेही छोटी मोठी काही शुभ काम तुम्हाला करायच्या असेल तर किंक्रांतीच्या दिवशी अजिबात करू नका. कारण बघा, या दिवसाचे काहीतरी वेगळं विशिष्ट आहे. तर यामुळे शुभ काम जी या दिवशी केलं ना, काही म्हणजे का तुम्ही कुठल्याही कामाला सुरुवात केलं तर यामध्ये आपल्याला यश मिळत नाही. म्हणजे मी या दिवशी काही शुभ काम करायचे नाही. या मागची अगदी छोटी कथा आहे. फार या पूर्व वर्ष शंकूरसूर नावाच्या राक्षस होत्या. त्या लोकांना फार त्रास द्यायच्या, पिढा घ्यायच्या. त्यांना मारण्यासाठी देवीने संक्रांतीचे रूप घेतलं होते. त्या संक्रांती देवीने शंकरासुराला ठार केला आणि लोकांना सुख केले. तर संक्रांती देवीने मकर संक्रांतीच्या दिवशी दुसऱ्या दिवशी या राक्षसाला ठार मारले होता. तर त्या आणि प्रजेला सगळ्या इडापिडी मधून मुक्त केला होता. तर त्यामुळे या दिवशी किंक्रांती म्हणून पाळलं जातं किंवा आपण त्याला करी दिन म्हणून दिवस. काही शुभ काम केलं जात नाही. तर बघा, किंक्रांतीच्या दिवशी आपल्याला फार काही असं काही करायचं नसतं. फक्त आपल्याला लक्षात ठेवायचे आहे की या दिवशी आपल्याला काही शुभ काम करायचे नाही. आणि बघा, किंक्रांतीच्या नंतर दुसऱ्या दिवशीपासून महिला ज्या आहेत हळदी कुंकू करत असतात. बघा, किंक्रांतीपासून जवळपास रथसप्तमीपर्यंत आपण हळदी कुंकू करत असतो. तर ते पण मी तुम्हाला त्याचे व्हिडिओ सांगेलच नक्की इन डिटेलमध्ये. आणि बघा, किंक्रांतीच्या दिवशी करी दिनाला कुठल्या गोष्टी करायच्या नाही. तर चांगल्या कामाच्या सुरुवात करायच्या नाही. यानंतर लांबचा प्रवास टाळायचा आहे. कुठे तुम्हाला लांब अगदी म्हणजे अर्जंट असेल तरच तुम्ही जावं, नाहीतर जायचं टाळावे. शक्यतो तर फार लांब जायची गरज नाही. लांबचा प्रवास टाळायचे आहे. यानंतर बघा, देवाला तुम्हाला काही गोडधोडाच्या नैवेद्य तुम्ही किंवा तीळ आणि गुळ अर्पण केलं तरी पण चालेल. घरामध्ये वादविवाद टाळायचे आहे, शांतता ठेवायची आहे. या दिवशी मांसाहारी वगैरे करायचे नाही. कारण ऑलरेडी हा दिवस शुभ म्हणजे शुभ काही काम करत नाही. आणि त्यातली त्यात असा चूक केला तर नक्की मग आपल्याला काहीतरी त्याचा त्रास सहन करावे लागते. आणि बघा, मग दुसऱ्या किंक्रांतीच्या दिवशी दिवसभर रथसप्तमीपर्यंत हळदी कुंकू असतं आणि बोरनाळ पण करतात. तर बरे, बोरनाळ म्हणजे काय अगदी शॉर्टमध्ये सांगते. मुला जन्माला आल्यानंतर त्याच्या म्हणजे जी पहिला संक्रांती असतो तर त्या पहिल्या संक्रांतीला त्या लहान बाळाला काळे जबळे किंवा काळे ड्रेस घालून आजूबाजूनी इतर लहान मुला बोलवून बोरनाळ केलं जातं. मुला 5 वर्षाची होईपर्यंत तुम्ही बोरनाळ करू शकतात. मुलांच्या अंगावर हलवायच्या दागिने घातलं जातात. हलवायचं मुकुट, कानातले, हातातले असे घातलं जातं. त्यांना काळे कलरचे कपडे घालायचे आहे. पाट्यावर बसून त्यांचा औक्षण करायचा असतो. आणि औक्षण केल्यानंतर 5 सवासणीला औक्षण केल्यानंतर त्याच्या डोक्यावरनं तुम्हाला बोरा ऊस, त्यानंतर भुईमुगाच्या शेंगा, चुरमुरे, यानंतर चॉकलेट असे लहान मुलांच्या आवडीने पदार्थ आहे. 5-6 पदार्थ एकत्र करून पण बोरनाळ ऊसबाई
भुईमुगाच्या शेंगा, यानंतर ना चुरमुरे, हे तर तुम्हाला घ्यायचेच आहे. त्या मुलांच्या डोक्यावरनं टाकायचे आहे. बोरनाळ घातल्यामुळे मुलांच्या पुढच्या उन्हाळा येणारे आहेत तर ते बांधत नाहीत. त्याच्या आरोग्य चांगला राहत असतो. यामागे सायंटिफिक रिजन आहे. म्हणूनच मुलांच्याच तुम्ही ते 5 वर्षाच्या होईपर्यंत दरवर्षी सुद्धा तुम्ही बोरनाळ करू शकता. आतापर्यंत केला नसेल तर तुम्ही करू शकता. पण दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला हळदी कुंकाला सुरुवात करायची आहे. बघा, तुम्ही बघता मकर संक्रांतीनंतर बरेच स्त्रियांना घरी हळदी कुंकू असतं. तर हळदी कुंकू तुम्ही घरी 7-5 तर ह्या जोड्या महत्त्वाच्या माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचायच्या होता. माहिती तुम्हाला आवडला असलं तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असलं तर सबस्क्राईब करा. तसेच नवीन व्हिडिओ भेटूया. धन्यवाद. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.